नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1. आपला चॅप्टर सुरू आहे, चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगरिथम, आणि आजचं लेक्चर नंबर 9 आहे. आणि आजचं लेक्चर झाल्यावर हा चॅप्टर विद्यार्थी मित्रांनो पूर्णच्या पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. तर आज आपला हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. काही प्रॉब्लेम घेणार आपण, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स. तर सुरू करूया आजचा क्लास. पण त्याआधी एक वेळा फॉर्म्युल्याची आपण रिवाइज करून घेऊ. फॉर्म्युलेचे रिव्हिजन. तर टोटल मी तुम्हाला लॉगरिथम मध्ये 10 फॉर्म्युले सांगितले होते पाठ करण्यासाठी. पुन्हा बघा फॉर्म्युले. आता ज्या विद्यार्थ्यांचा आजचा फर्स्ट डे आहे त्यांना थोडस अवघड जाईल. तर त्यांनी उद्यापासून त्यांना जो चॅप्टर नंबर सेकंड लागणार आहे मॅट्रिसेस, तो त्यांना इझी जाईल. ओके. तर आता बघा फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला होता लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी. फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी. आणि लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ऑफ ए अपॉन बी. पहिला फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. तसाच विद्यार्थी मित्रांनो थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे ए लॉग बी. जर लॉगच्या समोर काहीही असेल तर हा जाते मागच्याच्या डोक्यावर. लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉगच्या समोर काही असेल तर मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. तसाच फॉर्म्युला नंबर 4 आहे लॉग बी टू द पॉवर जर ए असेल, म्हणजे लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल तर याच्यात काय होते, हा समोर येते. हा काय येतो, समोर येतो. म्हणजे इथे येणार ए लॉग बी. ए लॉग बी अत्यंत सिंपल आहे. तसंच फॉर्म्युला नंबर 5 लॉग ए टू द बेस बी. लॉग ए टू द बेस बी म्हणजे येते लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए अपॉन लॉग बी. फॉर्म्युला नंबर 6 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी. 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी म्हणजे होते लॉग बी टू द बेस ए. लॉग बी टू द बेस ए. आता बघा 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी याला म्हणसाल तुम्ही लॉग बी टू द बेस ए. फॉर्म्युला नंबर 7 जर लॉग ए टू द बेस ए असेल, लॉग ए टू द बेस ए म्हणजे काय येते 1. फॉर्म्युला नंबर 8 लॉग 1 जर आला, लॉग 1 चा आन्सर येते 0. फॉर्म्युला नंबर 9 लॉग ई असला तर लॉग ई चा आन्सर येते 1. आणि फॉर्म्युला नंबर 10 ई टू द पॉवर जर लॉग एक्स लागला, ई टू द पॉवर लॉग एक्स, तर लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहितो आपण. असे विद्यार्थी मित्रांनो टोटल 10 फॉर्म्युले आहेत. तर या 10 फॉर्म्युलाच्या आधारित आपण बरेचसे प्रॉब्लेम बघितलेले आहेत. या चॅप्टरचं वेटेज जरी 2 मार्क्स असलं पण टोटल डिटेल्स मध्ये हा चॅप्टर तुम्हाला शिकवा लागते. तर मी तुम्हाला डिटेल्स मध्ये हा चॅप्टर तुम्हाला शिकवलेला आहे. तर आजचा लेक्चर नंबर 9. तर आता आपण सुरू करणार आहोत आजचे प्रॉब्लेम. तर एक वेळा पुन्हा बघा थोडे फॉर्म्युले. बघा पहिला फॉर्म्युला काय लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. थर्ड फॉर्म्युला ए लॉग बी. लॉगच्या समोर काही असला तर मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. फोर्थ फॉर्म्युला आहे लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय येतो, समोर येतो ए लॉग बी. फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग ए टू द बेस बी म्हणजे होते लॉग ए अपॉन लॉग बी. 6 नंबरचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी म्हणजे हा रेसिप्रोकल होते लॉग बी टू द बेस ए. 7 नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू 1. 8 नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग 1 म्हणजे येते 0. 9 नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग ई म्हणजे होते 1. आणि 10 नंबरचा फॉर्म्युला आहे ई टू द पॉवर लॉग एक्स. तर लॉगच्या मागे जे पण आहे ते इथं लिहितो आपण. असे टोटल 10 फॉर्म्युले आहेत. तर आपण याच्यावर आधारित काही क्वेश्चन घेणार आहोत. तर बघा आता
क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट आजचा प्रॉब्लेम आहे शो दॅट log x square upon yz plus log y square upon xz plus log z square upon xy is equal to 0. Is equal to 0. बघा log x square upon yz plus log y square upon xz plus log z square upon xy is equal to 0. विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम अत्यंत इझी आहे. सर्वात आधी तुम्हाला इथं लिहावं लागेल लेफ्ट हँड साइड. आता लेफ्ट हँड साइड मध्ये काय आहे बघा log x square upon yz plus log y square upon xz plus log z square upon xy. हे जसंच्या तसं लिहिलं कारण प्रॉब्लेम आहे शो दॅट आलं तर LHS इज इक्वल टू RHS. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कसा आहे बघा log A प्लस log B प्लस log C. log A प्लस log B प्लस log C. फॉर्म्युला म्हणतो log ऑफ A इंटू B इंटू C. फॉर्म्युला काय log A प्लस log B प्लस log C इज इक्वल टू log ऑफ A इंटू B इंटू C. आता A म्हणजे होते हा x स्क्वेअर अपॉन yz, B म्हणजे होते y स्क्वेअर अपॉन xz आणि C म्हणजे होते z स्क्वेअर अपॉन xy. एका पद्धतीने हायलाइट करून दाखवतो मी तुम्हाला. इथं A म्हणजे काय x स्क्वेअर अपॉन yz, B म्हणजे काय y स्क्वेअर अपॉन xz आणि C म्हणजे काय z स्क्वेअर अपॉन xy. तर फॉर्म्युला आहे log A प्लस log B प्लस log C म्हणजे काय येते log ऑफ ABC. log ऑफ ABC. तर इथं तुम्ही लिहू शकता log ऑफ A आहे x स्क्वेअर अपॉन yz इंटू B आहे y स्क्वेअर अपॉन xz इंटू C आहे z स्क्वेअर अपॉन xy. त्यानंतर इथं आहे लॉग. आता हा एक्स स्क्वेअर, आता इथं वरचा वर मल्टिप्लाय करू खालचा खाली एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर अपॉन. आता इथं बघा एक्स इंटू एक्स किती होते एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, वाय इंटू वाय किती होते वाय स्क्वेअर, झेड इंटू झेड किती होते झेड स्क्वेअर. म्हणजे बघा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर वर आहे, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर खाली आहे. सेम सेम कॅन्सल मग राहते 1 आणि लॉग 1चा आन्सर किती असते 0. दिस इज द राईट आन्सर. किती सोपी प्रॉब्लेम आहे. LHS इज इक्वल टू RHS. आता लक्ष द्या एक वेळा पुन्हा. प्रॉब्लेम काय होतं शो दॅट लॉग एक्स स्क्वेअर अपॉन yz प्लस लॉग वाय स्क्वेअर अपॉन xz प्लस लॉग झेड स्क्वेअर अपॉन xy इज इक्वल टू 0. सर्वात आधी घेतला आपण लेफ्ट हँड साइड. काय घेतला लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय लॉग एक्स स्क्वेअर अपॉन yz प्लस लॉग वाय स्क्वेअर अपॉन xz प्लस लॉग झेड स्क्वेअर अपॉन xy हे घेतलं आपण लेफ्ट हँड साइड. एक मिनिट. लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी म्हणजे काय ते लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी. ए किती आहे एक्स स्क्वेअर अपॉन वाय झेड, बी आहे वाय स्क्वेअर अपॉन एक्स झेड आणि सी आहे झेड स्क्वेअर अपॉन एक्स वाय. त्यानंतर काय केलं मल्टिप्लाय वरचा वर मल्टिप्लाय केला एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर, एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर. खाली बघा एक्स इंटू एक्स किती होते एक्स स्क्वेअर, वाय इंटू वाय किती होते वाय स्क्वेअर आणि झेड इंटू झेड म्हणजे किती होते झेड स्क्वेअर. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर वर आहे,
एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर खाली आहे, सेम सेम कॅन्सल, इथं आलं 1 आणि लॉग 1चा आन्सर किती येते 0. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना समजलं. पण ज्या विद्यार्थ्यांना अजून पण हे प्रॉब्लेम समजलं नसेल त्या विद्यार्थ्यांना एक वेळा मी पुन्हा एक्सप्लेन करतो. ज्या विद्यार्थ्यांना हे समजलंय त्यांनी हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, शो दॅट लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन वाय झेड प्लस लॉग ऑफ वाय स्क्वेअर अपॉन एक्स झेड प्लस लॉग ऑफ झेड स्क्वेअर अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 0. सर्वात आधी घेतला आपण लेफ्ट हँड साइड. काय घेतलं? लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय? लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन वाय झेड प्लस लॉग ऑफ वाय स्क्वेअर अपॉन एक्स झेड प्लस लॉग ऑफ झेड स्क्वेअर अपॉन एक्स वाय. इथं सिंपल फॉर्म्युला अप्लाय केला, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी, म्हणजे येते लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी. लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी, म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन वाय झेड इंटू वाय स्क्वेअर अपॉन एक्स झेड इंटू झेड स्क्वेअर अपॉन एक्स वाय. त्यानंतर म्हणजे बघा लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी म्हणजे लॉग ऑफ ए बी सी. त्यानंतर बघा वरचा वर मल्टिप्लाय केला, खालचा खाली मल्टिप्लाय केला, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर, तर इथे घेतलं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर. तसंच एक्स इंटू एक्स किती होते एक्स स्क्वेअर, वाय इंटू हा वाय किती होते वाय स्क्वेअर आणि झेड इंटू झेड किती होते झेड स्क्वेअर. वर आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर, खाली आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर, सेम सेम कॅन्सल, फायनल आन्सर लॉग 1 आणि लॉग 1चा आन्सर किती येते 0. तर विद्यार्थी मित्रांनो आपलं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट काय झालेला आहे? कम्प्लीट झालेला आहे. अत्यंत सोपी असं प्रॉब्लेम होतं. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचं हे प्रॉब्लेम झालेलं आहे लिहिणं त्यांनी नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या, प्रॉब्लेम नंबर सेकंड. महत्वाचे प्रॉब्लेम असतात सर्वचे सर्व. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे, show that log in bracket log of x to the power 7 minus log in bracket log of x cube is equal to log of 7 upon 3 is equal to log of 7 upon 3. बघा show that log in bracket log x to the power 7 minus log of log x cube is equal to log of 7 upon 3. प्रॉब्लेम आहे शो दॅटचा. तर लक्ष द्या, शो दॅटचा प्रॉब्लेम आलं, प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम आलं किंवा व्हेरीफाय दॅटचा प्रॉब्लेम आलं तर इथे घेतात LHS इज इक्वल टू RHS. सर्वात आधी घ्यायचा लेफ्ट हँड साइड. काय घ्याल? लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय बघा, लॉग इन ब्रॅकेट log of x to the power 7 minus log of x cube is equal to log of RHS. हे आपला आन्सर आला पाहिजे. सर्वात पहिले काय घेतला आपण? लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड घेतला, त्यानंतर लॉग बघा लॉग x to the power 7 मायनस लॉग ऑफ x क्यूब. तर याला ए म्हणा, याला काय म्हणा ए आणि याला काय म्हणा बी म्हणा. तर याला ए आणि बी म्हटलं तर काय येते? फॉर्म्युला तयार होते आपल्यापाशी एक लॉगचा, लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय येते सांगा बरं? लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय येते? लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी. तर हा बघा हा लॉग ए आहे, हा लॉग बी आहे. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय येते? लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. तर याच्यानुसार इथे येते लॉग ऑफ ए किती आहे? ए म्हणजे आहे लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 7 अपॉन बी म्हणजे किती आहे? लॉग ऑफ एक्स क्यूब. लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ऑफ ए लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 7 अपॉन लॉग ऑफ एक्स क्यूब. त्यानंतर एक फॉर्म्युला आहे, जर लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर त्याला समोर आणतात. लॉगच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर समोर आणतात. एक नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याजवळ, जर इथं लॉग लागला
आणि त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल एक्स टू द पॉवर ए, तर लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर हा काय येतो समोर ए लॉग एक्स, ए लॉग एक्स. तर याच्यानुसार लॉगच्या मागे एक्स आहे, त्याच्या डोक्यावर किती आहे 7, तर 7 काय येणार आहे समोर येणार आहे. आणि लॉगच्या मागे एक्स त्याच्या डोक्यावर 3, तर 3 काय येणार आहे समोर येणार आहे. म्हणजे कसं येणार लॉग इन ब्रॅकेट लॉगच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर समोर, म्हणजे इथे येते 7 लॉग एक्स. लॉगच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर समोर 3 पण येते समोर 3 लॉग एक्स. तर लॉग एक्स वर आहे, लॉग एक्स खाली आहे, सेम कॅन्सल, आणि आला आपलं फायनल अँसर लॉग ऑफ 7/3. दिस इज द राईट हँड साइड. LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूफ. बघा लॉग ऑफ 7/3 होता का नाही आन्सर. आता ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन पुन्हा लक्ष द्या, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्याल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. प्रॉब्लेम आय शो दॅट लॉग इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 7 मायनस लॉग इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब इज इक्वल टू लॉग ऑफ 7/3. इथं काय घेतलं आपण लेफ्ट हँड साइड घेतला. लेफ्ट हँड साइड काय आहे लॉग इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 7, लॉग इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 7 मायनस लॉग इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस लॉग इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब. हे आहे लेफ्ट हँड साइड. हे पुरं जसंच्या तसं इथं लिहिलं. त्यानंतर इथं मदत साईन मायनस साईन आहे. कोणता साईन आहे मायनस. फॉर्म्युला अप्लाय होते लॉगचा लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी. ए म्हणजे हा लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 7 आणि बी म्हणजे लॉग ऑफ एक्स क्यूब. फॉर्म्युला काय लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. इथं लॉग ऑफ ए किती आहे लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 7 आणि बी किती आहे लॉग ऑफ एक्स क्यूब, लॉग ऑफ ए अपॉन बी. त्यानंतर एक अजून फॉर्म्युला आहे लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर हा काय येतो समोर येतो. म्हणजे लॉगच्या मागे एक्स आहे त्याच्या डोक्यावर जर ए असेल तर हा ए समोर येतो ए लॉग एक्स. इथं लॉग आहे लॉगच्या मागे एक्स आहे आणि त्याचा डोक्यावर म्हणजे त्याचा पॉवर किती आहे 7, तर 7 काय आला समोर 7 लॉग एक्स. इथं पण लॉग आहे लॉगच्या मागे एक्स आहे त्याचा पॉवर किती आहे 3, तर 3 काय आला समोर. पण लॉग एक्स गेट कॅन्सल आणि 7/3 दिस इज म्हणजे लॉग ऑफ 7/3 दिस इज द फायनल अँसर. LHS इज इक्वल टू RHS. तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलेला आहे तर त्यांनी हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. ज्या विद्यार्थ्यांना अजून पण हे प्रॉब्लेम समजलं नसेल त्यांना मी एक वेळा पुन्हा एक्सप्लेन करतो. तसंच जे विद्यार्थी नवीन असतील की ज्यांचा आजचा फर्स्ट डे असेल तर त्यांना काय करायचं आहे हे आपलं लेक्चर नंबर 9 आहे. तर याच्या आधीचे लेक्चर नंबर 8 लेक्चर तुम्हाला सर्वच्या सर्व बघायचे आहेत. मी त्याची लिंक तुम्हाला पाठवून देणार आणि ते 8 लेक्चर बघितल्यावर तुम्ही हे लेक्चर बघितलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. आणि आता नेक्स्ट डे पासून नवीन चॅप्टर सुरू होणार आहे मॅट्रिसेस. अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे, अब्सेंट राहू नका आणि खूप महत्वाचा चॅप्टर आहे. जर कोणाला ऑनलाईन क्लास तुमच्या मित्र मैत्रिणींपैकी अजून कोणाला जर लावायचा असेल तर त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता आपल्या क्लासबद्दल आणि सांगू शकता. शो दॅट लॉग ऑफ लॉग एक्स टू द पॉवर 7 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स क्यूब इज इक्वल टू लॉग ऑफ 7/3. इथं घेतलं आपण लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय लॉग इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 7 मायनस लॉग इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब. इथं फॉर्म्युला लागते लॉग ए मायनस लॉग बीचा म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 7 अपॉन लॉग ऑफ एक्स क्यूब. त्यानंतर लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर हा काय येतो समोर ए लॉग एक्स. लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो 7 काय येतो समोर 7 लॉग एक्स. लॉगच्या मागे एक्स त्याच्या डोक्यावर आहे 3 काय आला समोर. लॉग एक्स गेट कॅन्सल आणि इतर आलं लॉग ऑफ 7/3. दिस इज द फायनल अँसर. तर असं आपलं प्रॉब्लेम नंबर 2 कम्प्लीट झालेला आहे. तसेच अजून 3-4 प्रॉब्लेम बाकी आहेत. थोडीशी लेवल हाय आहे याची. जर समजा आलं ना तर 4 मार्कासाठी पेपरमध्ये 2 मार्काचा समजा वेटेज आहे पण कधी कधी सांगता नाही येत पेपरमध्ये एक 4 मार्काचा प्रॉब्लेम पण टाकू शकतात. याच्या आधीचा जो पेपर झाला होता विंटर 2024चा त्याच्यामध्ये लॉगरिथमचं एक 4 मार्काचं प्रॉब्लेम आलं होतं आणि एक 2 मार्काचं प्रॉब्लेम सुद्धा आलं होतं. तसंच तुमची जी युनिट टेस्ट आहे येणारी युनिट टेस्ट 8 सप्टेंबर 2025 त्यावेळेस पण आहे अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला 4 मार्कासाठी बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे पूर्ण डिटेल्समध्ये हा चॅप्टर शिकणं गरजेचं आहे. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 बघा.
डिटरमाइन एक्स. Determine x. If log x upon log 4, if log x upon log 4 is equal to log 64 upon log 16. आणि याच्यातून आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. प्रॉब्लेम जरी दिसायला भारी वाटत असेल तर हे प्रॉब्लेम इझीच आहे, जास्त काही कठीण नाही. एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर एक्स ची व्हॅल्यू कशी काढतात बघा. इथं घेतलं आपण लॉग एक्स अपॉन लॉग 4 इज इक्वल टू log 64 upon log 16. log 64 upon log 16. त्यानंतर आता हे जसंच्या तसं राहू द्या. log x upon log 4, log x upon log 4. आता इथं 64 आहे, इथं 16 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याला लिहू शकता. 64 म्हणजे काय होते माहिती आहे का, 4 चा क्यूब. आणि 16 म्हणजे काय होते, 4 चा स्क्वेअर. 64 म्हणजे काय होते, 4 चा क्यूब. आणि 16 म्हणजे काय होते, 4 चा स्क्वेअर. तर या 64 ला लिहिलं मी 4 चा क्यूब, तर या 16 ला लिहिलं 4 चा स्क्वेअर. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे की जर लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल, म्हणजे मागच्याचा पॉवरवर जर काही असेल, लॉग ऑफ बी टू द पॉवर ए, तर हा ए काय येतो समोर, ए लॉग बी. लॉग मागच्याच्या पॉवरवर जर काही असेल, डोक्यावर काही असेल, तर तो काय येतो समोर, ए लॉग बी. तर लॉगच्या मागे आहे 4, त्याच्या डोक्यावर आहे 3 समोर. लॉगच्या मागे आहे 4, त्याच्या डोक्यावर 2, तर 2 काय येणार समोर. म्हणजे कसं येणार आहे बघा. लॉग मागच्या डोक्यावर किती आहे, लॉगच्या मागे आहे 4, त्याच्या डोक्यावर आहे 3 समोर, टी लॉग 4 अपॉन लॉगच्या मागच्या डोक्यावर किती आहे 2, तर 2 काय आला समोर, 2 log 4. हे जसंच्या तसंच log x अपॉन log 4. बघा log 4 वर आहे, इथं log 4 खाली आहे, सेम कॅन्सल, सेम कॅन्सल. मग काय राहिलं आपल्याकडे बघा, log x अपॉन log 4, log x अपॉन log 4 इज इक्वल टू 3/2, इज इक्वल टू 3/2. आता बघा हा log 4 आहे अपॉन मध्ये, कसा आहे अपॉन मध्ये. जर राईट हँड साईडला नेला तर तो मल्टिप्लाय मध्ये होते, तो काय होतो मल्टिप्लाय. म्हणजे असं येणार log x इज इक्वल टू 3/2 log 4. हा log 4 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. त्यानंतर लॉगच्या समोर जर काही असेल, ए लॉग बी, लॉगच्या समोर काही मागच्या डोक्यावर, म्हणजे लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉगच्या समोर जर काही आलं तर मागच्या डोक्यावर, लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉगच्या समोर किती आहे 3/2, तर मागच्या डोक्यावर, म्हणजे लॉग ऑफ 4 टू द पॉवर 3/2. आणि हा लॉग एक्स. लॉगच्या समोर किती आहे 3/2, तर मागच्या डोक्यावर लॉग ऑफ 4 टू द पॉवर 3/2. दोन्ही साईडले लॉग गेट कॅन्सल, एक्स इज इक्वल टू 4 टू द पॉवर 3/2. आता सर्वात आधी बघा, इतकं ठेवलं तरी चालते किंवा हे कॅल्शियम टाकलं तर उत्तर येते, पण विदाउट कॅल्क्युलेटर कसं सॉल्व्ह करायचं बघा. 4 चा क्यूब करायचा. 4 चा क्यूब किती येते सांगा बरं, 64. आता 4 चा क्यूब 64 इथं आलं 1/2. आणि रेश टू दी पॉवर 1/2 म्हणजे रेश टू दी पॉवर 1/2 म्हणजे काय होते स्क्वेअर रूट. आणि 64 चा स्क्वेअर रूट किती येते 8. ओके, 8 चा स्क्वेअर किती आहे 16. हे झालं याचा आन्सर. हे प्रॉब्लेम 4 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे 4 मार्काचा. एक वेळा पुन्हा बघा, समजावून सांगतो, पुन्हा बघा. प्रॉब्लेम आहे डिटरमाइन एक्स इफ log x अपॉन log 4 इज इक्वल टू log 64 अपॉन log 16. हे सॉल्व्ह करायला जसं तसं घेतलं, log x अपॉन log 4 इज इक्वल टू log 64 अपॉन log 16. इथं 64 आहे, इथं 16 आहे. 64 म्हणजे काय होते 4 चा क्यूब. 64 म्हणजे काय येते 4 चा क्यूब.
आणि 16 म्हणजे काय येते 4चा स्क्वेअर. 64 म्हणजे 4चा क्यूब आणि 16 म्हणजे येते 4चा स्क्वेअर. आता लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असला तर तो समोर येते. लॉगच्या मागे आहे 4, त्याच्या डोक्यावर 3 आहे, 3 समोर आला, 3 लॉग 4. लॉगच्या मागे आहे 4, त्याच्या डोक्यावर आहे 2, 2 समोर आला, 2 लॉग 4. लॉग 4 वर आहे, लॉग 4 खाली आहे, सेम सेम कॅन्सल. किती आला आन्सर 3/2. मग हा लॉग 4 अपॉन मध्ये आहे, इकडे आला मल्टिप्लाय. तसाच एक फॉर्म्युला अजून आहे आपल्याकडे की जर लॉगच्या समोर जर काही असेल ए लॉग बी तर हा काय येतो मागच्याच्या डोक्यावर जातो, लॉग ऑफ बी टू द पॉवर ए, मागच्याच्या डोक्यावर. मग इथं लॉगच्या समोर किती आला 3/2, काय गेला मागच्याच्या डोक्यावर. लॉगच्या मागे 4, 4 टू द पॉवर 3/2. हा लॉग आणि हा लॉग दोन्ही साईडचा सेम सेम कॅन्सल. एक्स इज इक्वल टू 4 टू द पॉवर 3/2. मग बघा 4चा क्यूब केला, 4चा क्यूब येते 64, मग राहिला अपॉन मध्ये 1/2. 1/2 चा अर्थ होते स्क्वेअर रूट, तर 64चा स्क्वेअर रूट 8. प्रॉब्लेम इज सॉल्व. इथंच तुम्हाला काही कन्फ्युजन झालं असेल. बघा 4चा क्यूब येते 64, 4चा क्यूब किती येते 64, मग हा अपॉन मध्ये 2 आहेच ना 1/2. 1/2 चा अर्थ काय होते स्क्वेअर रूट, 64चा स्क्वेअर रूट 8. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन, आणि ज्या विद्यार्थ्यांना समजलं आहे त्यांनी हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. नोट डाऊन करण्यासाठी तुम्हाला टाईम, मग तसं खाली बसण्यापेक्षा मी एक्सप्लेन करतो डबल. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांना समजून पण जाणार. बघा प्रॉब्लेम नंबर 3. डिटरमाइन एक्स इफ लॉग एक्स अपॉन लॉग 4 इज इक्वल टू लॉग 64 अपॉन लॉग 16. हे जसंच्या तसं लिहिलं. लॉग एक्स अपॉन लॉग 4 इज इक्वल टू लॉग 64 अपॉन लॉग 16. त्यानंतर इथं 64 आहे, 64चा अर्थ काय होते 4चा क्यूब, 64चा अर्थ काय होते 4चा क्यूब, आणि 16चा अर्थ काय होते 4चा स्क्वेअर. 64चा मिनिंग येते 4चा क्यूब, 16चा मिनिंग येते 4चा स्क्वेअर. आता फॉर्म्युला आहे लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल लॉग ऑफ बी टू द पॉवर ए, तर हा ए काय येतो समोर येतो ए लॉग बी. आता लॉगच्या मागे आहे 4, त्याच्या डोक्यावर 3 आहे, 3 समोर आला. इथं लॉगच्या मागे आहे 4, 4च्या डोक्यावर आहे 2, 2 काय आला समोर आला. म्हणजे इथं बघा 3 लॉग 4, 2 लॉग 4, 3 लॉग 4 मग 2 लॉग 4, लॉग 4 गे कॅन्सल, इथं आलं 3/2. नेक्स्ट स्टेप मध्ये हा लॉग 4 अपॉन मध्ये इकडे आला होतो मल्टिप्लाय. मग आता लॉगच्या डोक्यावर किती आलेला आहे 3/2 आलेला आहे. तर लॉगच्या समोर काही आलं मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉगच्या समोर आहे 3/2 मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ 4 टू द पॉवर 3/2. लॉग लॉग गेट कॅन्सल. आणि आता इथे तुमचं फायनल आन्सर एक्स इज इक्वल टू 4 टू द पॉवर 3/2. 4चा क्यूब किती येते 64 टू द पॉवर 1/2. 1/2 चा अर्थ काय होते स्क्वेअर रूट, 64चा स्क्वेअर रूट किती येते 8. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. ओके, तर अत्यंत सोपं प्रॉब्लेम होतं आणि इझी होतं. त्यानंतर 3 प्रॉब्लेम झालेले आहेत आपले. हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4. तर सर्वांनी प्रॉब्लेम नंबर 4 आता नोट डाऊन करा. इफ p square plus q square is equal to 7pq, then show that log of p plus q upon 3 is equal to 1/2 in bracket log p plus log q. तर लक्ष द्या, असा प्रॉब्लेम तुम्हाला असाइनमेंट मध्ये तुमचे जे असाइनमेंट्स वगैरे राहतात ट्युटोरियल वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रॉब्लेम काय, इफ p square plus q square is equal to 7pq. p square plus q square is equal to 7pq. Then show that log p plus q upon 3 is equal to 1/2 in bracket log p plus log q.
लॉग पी प्लस लॉग क्यू. तर इथं काय करायचंय, इथं लिहायचं आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 7pq, इज इक्वल टू 7pq. आता आपल्याला याच्यावरून हे आन्सर शोधॅट करायचं आहे. तर आता आपला फॉर्म्युला असा आहे, जर इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इथं अपॉन मध्ये किती आहे 3 आहे, म्हणजे 9 पाहिजे आपल्याला. किती पाहिजे 9. तर इथं पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. तर इथं जर आपण 2pq ची ऍडजस्टमेंट केली, ऍडजस्टमेंट बोथ साईड 2pq, इथं एक ऍडजस्टमेंट करावं लागते, ऍडजस्टमेंट 2pq. आता 2pq ची जर समजा आपण काय केली, ऍडजस्टमेंट केली बोथ साईड, बोथ साईड. तर इथं काय येणार आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. इथं पण 7pq प्लस 2pq. तुम्ही मग असं 2pq ची ऍडजस्टमेंट काय केली, कारण इथं फॉर्म्युला तयार होते विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला तयार होते, ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा फॉर्म्युला आपल्यापाशी, म्हणून 2pq ची ऍडजस्टमेंट केली आपण. फॉर्म्युला आहे ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला म्हणतो ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे, ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. इथं आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. तर याला तुम्ही असं लिहू शकता बघा, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू. याला असं लिहू शकता तुम्ही पी प्लस क्यू चा ब्रॅकेट स्क्वेअर, पी प्लस क्यू चा ब्रॅकेट स्क्वेअर. कारण बघा पी चा स्क्वेअर प्लस क्यू चा स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू, म्हणजे पी प्लस क्यू चा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं 7pq आहे प्लस 2pq, 7 प्लस 2 9pq, 9pq. हा 9 कसा आहे, इंटू मध्ये, इंटू मध्ये. इकडे आला काय होतो डिवाइड, याला पाठवून द्या, म्हणजे असं आलं पी प्लस क्यू चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 9 इज इक्वल टू पी क्यू. 9 ला लिहिलं 3 चा स्क्वेअर, 9 ला काय लिहिलं 3 चा स्क्वेअर, म्हणजे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर चा ब्रॅकेट स्क्वेअर, 9 ला लिहिलं 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू. आता इथं 3 चा स्क्वेअर आहे, इथं पी प्लस क्यू चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे. तर मी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो की नाही लिहू शकत, याला असं लिहू शकतो पी प्लस क्यू अपॉन 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा पी प्लस क्यू चा स्क्वेअर इथं पण आहे आणि 3 चा स्क्वेअर पण आहे. तर याला असं लिहिलं पी प्लस क्यू अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू. त्यानंतर टेकिंग लॉग बोथ साईड, टेकिंग लॉग बोथ साईड. इथं लावला लॉग, लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि लॉग ऑफ पी क्यू. आता लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल, लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल तर हा काय येतो समोर, 2 काय येणार समोर, 2 लॉग पी प्लस क्यू अपॉन 3. इथं बघा लॉग पी क्यू आहे, तर इथं फॉर्म्युला आहे लॉग ए इंटू बी, याला असं लिहू शकता तुम्ही लॉग पी प्लस लॉग क्यू. आणि तसंच 2 इंटू मध्ये, इंटू मध्ये इकडे जर आला तर होतं डिवाइड. प्रॉब्लेम काय झाला आपला, प्रूव्ह झाला. म्हणजे लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3 इज इक्वल टू 2 इंटू मध्ये इंटू, इकडे आला काय होतो डिवाइड 1/2. म्हणजे इथे येणार लॉग पी प्लस लॉग क्यू, लॉग पी प्लस लॉग क्यू. आणि हेच होतं आपलं हेन्स प्रूफ. बघा आता लॉग पी प्लस क्यू अपॉन 3 इज इक्वल टू 1/2 लॉग पी प्लस लॉग क्यू. आता इकडे मी अगेन समजावून सांगतो प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेमला लक्षपूर्वक ऐका. प्रॉब्लेम असा आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 7pq. हे घेतला जीवन, इफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 7pq. नेक्स्ट याच्यात काय केलं आता आपल्याला,
इथं आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला पाहिजे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा मग ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी पाहिजे. काय पाहिजे? टॉईस ए बी. पण इथं टॉईस पी क्यू आहे का? नाही. इथं केली आपण ऍडजस्टमेंट, 2pq ची ऍडजस्टमेंट बोथ साईड. इथं पण 2pq दिला, इथं पण 2pq दिला. हे ऍडजस्टमेंट केली आपण. असं काय केलं? कारण ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर अप्लाय झाला पाहिजे म्हणून. मग आता इथं अप्लाय होते पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टॉईस ए बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टॉईस ए बी म्हणजे ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टॉईस पी क्यू म्हणजे पी प्लस क्यूचा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आलं 7pq प्लस 2pq, किती आलं? 9pq. नंतरच्या स्टेपमध्ये 9 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. 9 ले काय लिहिलं? 3 चा स्क्वेअर. 9 ले काय लिहिलं? 3 चा स्क्वेअर. मग इथं बघा पी प्लस क्यूचा ब्रॅकेट स्क्वेअर 9 ला लिहिलं 3 चा स्क्वेअर. मग याचाही स्क्वेअर आहे, याचाही स्क्वेअर आहे. दोन दोन वेळा स्क्वेअर लिहिण्यापेक्षा एकच वेळा लिहिलं पी प्लस क्यू अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. याचा अर्थ काय होते? पी प्लस क्यूचा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू. त्यानंतर टेकिंग लॉग बोथ साईड. इथं पण लॉग लावला, इथं पण लॉग लावला. लॉग मागच्याच्या डोक्यावर काही पण असेल तर तो येते समोर. लॉगच्या मागच्या डोक्यावर आहे, लॉगच्या मागे आहे पी प्लस क्यू अपॉन 3, त्याच्या डोक्यावर आहे 2. 2 काय आला? समोर. इथं लॉग ऑफ पी इंटू क्यू म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. फॉर इथं जाऊ शकता तुम्ही लॉग पी प्लस लॉग क्यू, कारण लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए इंटू बी. इथं लॉग ऑफ पी इंटू क्यू आहे, ते इथं लिहिलं लॉग पी प्लस लॉग क्यू. तसंच हा 2 इंटू मध्ये इकडे होती डिवाइड 1/2 इन ब्रॅकेट लॉग पी प्लस लॉग क्यू. फायनल आन्सर आहे लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3 इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट लॉग पी प्लस लॉग क्यू. तर हे काय झालं याचा फायनल आन्सर. तर एक वेळा विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला प्रॉब्लेम समजलं असेल तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आताही समजलं नाही त्यांनी एक वेळा डबल लक्ष द्या. एक वेळा पुन्हा एक्सप्लेन करतो. प्रॉब्लेम असा आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 7pq. आपल्याला पाहिजे ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर तयार करायचा आहे. ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग त्याच्यामुळे आपण इथे ऍडजस्टमेंट केली 2pq ची. 2pq बोथ साईड. मग इथं पण 2pq लिहिला, इथं पण 2pq लिहिला. ओके, 2pq बोथ साईड. त्यानंतर इथं फॉर्म्युला तयार होते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टॉईस ए बी. बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टॉईस ए बी, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. तर इथं लिहू शकतो तुम्ही पी प्लस क्यूचा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आहे 7pq प्लस 2pq. 7 प्लस 2 किती होते? 9pq. 9 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड पी प्लस क्यू. तसंच इथे ना 9 आहे, 9 लिहिलं मी 3 चा स्क्वेअर. काय लिहिलं? 3 चा स्क्वेअर. मग इथं आहे पी प्लस क्यूचा ब्रॅकेट स्क्वेअर, इथं आहे 3 चा स्क्वेअर. यालाही स्क्वेअर आहे, यालाही स्क्वेअर आहे. वेगवेगळा स्क्वेअर देण्यापेक्षा एकच वेळा दिला पी प्लस क्यू अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू. त्यानंतर टेकिंग लॉग बोथ साईड. इथे लॉग लावला, इथे लॉग लावला. लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर समोर. लॉगच्या मागे आहे पी प्लस क्यू अपॉन 3, त्याच्या डोक्यावर 2 आहे म्हणजे 2 काय आला? समोर. इथं लॉग ऑफ पी क्यू ला लिहिलं लॉग पी प्लस लॉग क्यू, कारण आपला फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. आणि लॉग ऑफ पी इंटू क्यू असलं तर लॉग पी प्लस लॉग क्यू. आणि तसंच हा 2 इंटू मध्ये ते काय होतो? डिवाइड लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3 इज इक्वल टू 1/2 लॉग पी प्लस लॉग क्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. तसंच नाही की नाही, मी काल तुम्हाला होमवर्क दिले होते 2-3 प्रॉब्लेम, तर मला चेक करू द्या. तर होमवर्क मध्ये एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. होमवर्कचं एका विद्यार्थ्याची डिफिकल्टी होती की सर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणून मेसेज आला मला, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देणार. प्रॉब्लेम आहे log 6 to the base 9 1 upon log 6 to the base 9 plus 1 upon log 6 to the base 8 plus 1 upon log 6 to the base 3 is equal to 3. हे त्याचा आन्सर. तर होमवर्कचा प्रॉब्लेम. आता हे प्रॉब्लेम तुमचं नोट डाऊन झालं असेल. आता आपले 4 प्रॉब्लेम झालेले आहेत. आता बघा प्रॉब्लेम नंबर 5 होमवर्कचा. प्रॉब्लेम नंबर 5 होमवर्क. होमवर्कचा प्रॉब्लेम होता प्रूव्ह दॅट. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये होमवर्क दिलं होतं ते. प्रूव्ह दॅट 1 upon log 6 to the base 9 plus 1 upon log 6 to the base 8 plus 1 upon log 6 to the base 3 is equal to 3.
आता बघा प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम आहे. प्रूव्ह दॅट म्हणजे होते LHS इज इक्वल टू RHS. तर इथे घेतला मी लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड इथं 1 अपॉन log 6 to the base 9 plus 1 upon log 6 to the base 8 plus 1 upon log 6 to the base 3. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 upon log a to the base b. 1 upon log a to the base b. याला तुम्ही म्हणू शकता log b to the base a. 1 upon log a to the base b म्हणजे इथं लिहू शकता तुम्ही log b to the base a. तर याच्यानुसार 1 upon log 6 to the base 9 तर इथं लिहू शकता तुम्ही log 9 to the base 6. रेसिप्रोकल होते 1 upon log 6 to the base 8 तर इथे लिहू शकता तुम्ही log 8 to the base 6. 1 upon log 6 to the base 3 तर इथे लिहू शकता तुम्ही log 3 to the base 6. म्हणजे log 6 to the base 9 तर log 9 to the base 6, log 6 to the base 8, log 8 to the base 6, log 6 to base 3, log 3 to the base 6. त्यानंतर फॉर्म्युला आहे log a प्लस log b प्लस log c. log a प्लस log b प्लस log c म्हणजे फॉर्म्युला आहे log ऑफ a इंटू b इंटू c. log a प्लस log b प्लस log c म्हणजे log ऑफ a इंटू b इंटू c. इथं बघा log a प्लस log b प्लस log c म्हणजे log ऑफ a ai 9 bi 8 इंटू 3 टू द बेस 6. log a प्लस log b प्लस log c म्हणजे log ऑफ a इंटू b इंटू c टू द बेस 6. इथं आहे log याचा मल्टिप्लाय करा 9 8 किती होतात 72 आणि 72 गुणिले 3 3 2 6 7 3 21 216 216 टू द बेस 6 216 टू द बेस 6 याचा मल्टिप्लाय केला आपण बघा log a प्लस log b प्लस log c log ऑफ a इंटू b इंटू c 9 इंटू 8 इंटू 3 216. पण आपल्या शोधण्यात मध्ये काय पाहिजे 3 पाहिजे 3 पाहिजे ना. आता लॉजिक बघा कसं आहे 216 काय आहे माहित आहे का 216 आहे. आता बेसला किती आहे सांगा बरं 6 तर इथं 6 चा क्यूब आहे तो 6 चा क्यूब किती आहे 216. कसा लॉजिक लावला खाली 6 होतं तिथं 6 आहे आणि त्याच्या डोक्यावर 3 6 चा क्यूब. आता फॉर्म्युला आहे लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर काय येते समोर. तर हा 3 काय येणार आहे समोर log 6 टू द बेस 6. 3 जसाच्या तसा log 6 टू द बेस 6 म्हणजे 1 म्हणजे 3 इंटू 1 3. दिस इज द राईट हँड साईड. दिस इज द राईट हँड साईड. LHS इज इक्वल टू RHS. एक वेळा अगेन बघा प्रॉब्लेम नंबर 5 प्रूव्ह दॅट 1 upon log 6 to the base 9 plus 1 upon log 6 to the base 8 plus 1 upon log 6 to the base 3 is equal to 3. इथे घेतला लेफ्ट हँड साइड 1 upon log 6 to the base 9 plus 1 upon log 6 to the base 8 plus 1 upon log 6 to the base 3. आता फॉर्म्युला असा आहे 1 upon log a to the base b म्हणजे इथे log b to the base a. इथं 1 upon log 6 to the base 9 इथे लिहिलं log 9 to the base 6. 1 upon log 6 to the base 8 log 8 to the base 6. 1 upon log 6 to the base 3 log 3 to the base 6. हा लावला फॉर्म्युला. नेक्स्ट स्टेप मध्ये log a प्लस log b प्लस log c म्हणजे log ऑफ a इंटू b इंटू c म्हणजे log a फॉर 9 log b फॉर 8 log c फॉर 3. बेस तो सारखा आहेच तो एक वेळा लिहू आपण log ऑफ a इंटू b इंटू c 9 इंटू 8 इंटू 3 आणि हा 6 6 6 6 आहे तर हा 6. जर हा डिफरंट असता तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं नसतं. लक्षात ठेवायचं हे सारखंच पाहिजे आपल्याला. काय पाहिजे सारखंच. मग याचा गुणाकार केला 9 इंटू 6 इंटू 3 किती येते 216. मग आता लॉजिक काय आपलं आन्सर 3 पाहिजे. बेसली किती आहे 6 इथं 6 आहे इथं 6 दिला 6 चा क्यूब आहे 6 चा क्यूब 216. लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर हा समोर 3 समोर log 6 टू द बेस 6 म्हणजे 1 3 इंटू 1 3. दिस इज द राईट हँड साइड. तर विद्यार्थी मित्रांनो आपला हा चॅप्टर कम्प्लीट झालेला लॉगर येतो. तर तुम्ही हे जे 9 लेक्चर मी तुम्हाला शिकवलेले आहेत तेवढे प्रॉब्लेम करा. तुम्हाला या टॉपिकमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील 100% गॅरंटी. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतेही प्रॉब्लेम पेपरमध्ये विचारला जाणार नाही. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नक्की अटेम्प्ट करा. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण मॅट्रिसेस सुरू करणार आहे. तर आजच्यासाठी हा टॉपिक आजच्यासाठी तर आपण थांबून जाऊ.
रिमेनिंग पार्ट आता मॅट्रिसेसचा नेक्स्ट लेक्चरला चालू करू. धन्यवाद.